लावला जातोय। मात्र नुकतंच मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना पालिका इमारतीमध्ये खास कार्यालय देण्यात आलं। आता त्या कार्यालयावरून वाद निर्माण झालाय। भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा पक्ष असा आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झालाय। नुकताच मुंबई महापालिकेत पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना एक कक्ष देण्यात आला। मात्र या कक्षात भाजपच्या माजी नगरसेवकांची उठबस सुरू झाली आहे। पालकमंत्र्यांकडे काम असलेल्या नागरिकांना मंत्रालयात फेऱ्या मारण्याची वेळ येऊ नये म्हणून हा कक्ष देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। पण त्यावरून आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। पालकमंत्री दररोज इथे येऊन बसू शकत नाही, ते आठवड्यातील 2 दिवस इथे बसतील। पण तो पण जे नागरिक इथे येतील किंवा इतर काही समस्या असतील, आमच्या प्रभागात असतील, बाजूच्या प्रभागात इतर कुठल्या असतील, जर लोकांना ते समजलं की पालकमंत्र्यांकडे आमची समस्या लवकरात लवकर त्याचं निराकरण होतं, लोक नक्कीच आमच्याकडे येतात। हा कार्यालय भाजपचा नाहीये, हा कार्यालय पालकमंत्र्यांचा आहे। सर्व पार्टींचे नगरसेवकचे इकडे स्वागत आहे। ते स्वतःची कार्यक्रम इश्यूज काही समस्या असतील ते आपल्या पालकमंत्री समोर घेऊन येऊ शकतात। पालकमंत्र्यांना देण्यात आलेला कक्ष आणि त्यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांचा वावर यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेतलाय। महापालिकेकडून नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। तर वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंनी पालकमंत्र्यांच्या या कक्षावर सडकून टीका केली आहे। हे प्रशासक आहे ना, फक्त तिकडे जे बसलेले आहे मंत्रालयामध्ये त्याचे ते ऐकतात, कोणाच्या ऐकत नाही। आणि आज पूर्णपणे जे आता हे दालना दिलेलं आहे महानगरपालिकाचे नियमप्रमाणे असं कुठेही नमूद केले नाही। मला वाटत नाही पालकमंत्र्यांचं कार्यालय आहे, जे आहे ते मी त्या दिवशी पण सांगितलं। बीएमसीचं नाव कदाचित त्यांना कॅसा बीएमसी मो असं काही ठेवायचं असेल, पण ते कार्यालय आपण स्पष्टपणे बघताय बिल्डर्सचं, कॉन्ट्रॅक्टर्सचं आणि भाजपच्या माजी नगरसेवकांचं हे कार्यालय झालेलं आहे। गेल्या 7 महिन्यांपासून मुंबई महापालिकेची सूत्र प्रशासकाच्या हाती आहेत। त्यामुळे महापालिकेच्या मुख्यालयातील सगळ्या राजकीय पक्ष कार्यालयांना कुलूप लावण्यात आलंय। काही महिन्यांपूर्वी यावरून शिवसेनेच्या दोन्ही गटात वादही झाला होता। एकीकडे प्रशासकाच्या नावाखाली महापालिकेनं सगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यालयांना कुलूप ठोकलंय, तर दुसरीकडे पालकमंत्र्यांच्या कक्षामुळे भाजपच्या माजी नगरसेवकांसाठी पालिकेची दारं खुली झाली आहेत। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।